मनसेमुळे आता महायुतीचं जागा वाटप आणखी लांबणीवर पडल्याचं सध्या दिसतंय आणि मनसेनं महायुतीमध्ये 2 जागांची मागणी केल्याची सध्या माहिती मिळते आणि यामध्ये शिर्डी आणि दक्षिण मुंबईवर मनसेकडून दावा करण्यात आलाय। शिर्डी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे सध्या खासदार आहेत। लोखंडे यांचं तिकीट कापून मनसेला द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना 1 जागा दिली जाण्याची सुद्धा शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, गौरी, महायुतीमध्ये आता तिसऱ्यामध्ये आणखी 4था खेळाडू येतोय असं म्हणावं लागेल। मनसेचं महायुतीत नक्की यायचं झालं तर त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, किती देतील, याच्यावरनं गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्यात अशी माहिती मिळते। मनसेला 2 जागांची मागणी केली आहे, शिर्डी आणि दक्षिण मुंबई, माफ करा, यामधून बाळा नांदगावकर हे मनसेचे उमेदवार जे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मनसे या जागेसाठी आग्रही आहे। जागा वाटपासाठी जेव्हा चर्चा होईल तेव्हा मनसेला 1 जागा दिली जाण्याची शक्यता आहे। मग ती शिर्डी असेल, दक्षिण मुंबई असेल किंवा मग संमतीने ठरलेली आणखीन कुठली जागा असेल, याच्यामध्ये मनसेतर्फे बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित आहे। म्हणून अजून ते नक्की त्या बाबतीतलं नक्की काय भूमिका महायुतीतल्या नेत्यांची आहे ही स्पष्ट झालेली नाहीये। मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहभाग जर का नक्की झाला तर जी वरती जी समीकरणं सांगितली ती समीकरणं असण्याची शक्यता आहे। पंकज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।